चालणार तरी किती. त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली. तेव्हा पुंडलिकानं काय केलं? आपल्या तरुण बायकोला घेतलं स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळ्यात बांधल्या दोऱ्या आणि तो त्यांना ओढत ओढत नेऊ लागला. पण पुढे मात्र त्याच्याबरोबरच्या लोकांची आणि त्याची चुकामुक झाली. पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आलं की तो रस्ता चुकला आहे, तेव्हा त्याने कुक्कुरस्वामींना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला. स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग तर माहीत नाही आणि ते तिथे कधीही गेले नाहीत. पुंडलिकाने स्वामींची थट्टा करत म्हटलं की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला तर जायलाच हवं. स्वामी शांत राहिले. म्हणाले, आजची रात्र इथेच मुक्काम करा. उद्या पुढचा मार्ग शोधण्यासाठी गावात किंवा इतरत्र चौकशी करू. झालं. पुंडलिकानं त्याची पत्नी आणि माता पित्यांसह आश्रमातच मुक्काम करायचं ठरवलं. रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाला कसल्याशा आवाजानं जाग आली. तो आवाज शोधायला बाहेर आला आणि त्यानं पाहिलं तर आश्रमात 3 महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या. कुतूहलापोटी पुंडलिक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला. त्यावर त्या तिघींपैकी एक पुढे आली आणि तिने सांगितलं, मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिघी नद्या आहोत आणि आम्ही कुक्कुरस्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत. त्यांचं हे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटलं की कुक्कुरस्वामीसारख्या व्यक्तींनी तर काशीलाही भेट दिली नव्हती आणि चक्क या 3 पवित्र नद्या त्यांचं आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या. पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यावर त्या 3 महिलांनी पुंडलिकाला सांगितलं, धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते. पुढे त्यांनी सांगितलं की कुक्कुरस्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य समाजासाठीही समर्पित केलं आहे. अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणलं. नद्यांचं हे बोलणं ऐकून पुंडलिक भानावर आला. आईवडिलांच्या गळ्यात दोरी अडकवून ओढत ओढत त्यांना आपण इथवर घेऊन आलो, हे दृश्य त्याच्या नजरेसमोर तरळलं. स्वतःच्या उद्दाम स्वभावानं आपण आजवर आपल्या मातापित्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुःखावेगानं रडू कोसळलं. आपल्या जन्मदात्यांशी आपण असं वर्तन केलं आणि आता आपण पुण्य कमावण्यासाठी काशीला निघालो आहोत, या विचारानं त्याला स्वतःचाच खूप राग आला. आपण दुष्ट आहोत, पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला. 3ही नद्यांनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला माता पित्यांची मनोभावे सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या. डोळे पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने लागलीच आपल्या माता पित्यांकडे धाव घेतली. त्यांचे पाय धरून तो त्यांची वारंवार क्षमा मागू लागला. पुंडलिकाचे वृद्ध मातापिता त्याच्या या अशा वर्तनाने भांबावून गेले. दुसऱ्या दिवशी सर्वांनी उठून कुक्कुरस्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशीला जायला रवाना झाले. आता पुंडलिकाने मातापित्यांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली होती आणि